आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। साईबाबा नागरी बँकेला मार्च अखेर 4,37,00,000 नफा। सेलू शहरातील साईबाबा बँकेला सतत 10 वर्षांपासून बँको पुरस्कार, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह असोसिएशनचा पद्मभूषण, कैलासवासी वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार, उबेस चेअरमॅन पुरस्कार मिळवणाऱ्या बँकेला मार्च अखेर सर्व टॅक्स व तरतुदी वजा जाता 1,90,00,000 रुपये नफा झाला आहे। या ढोबळ नफा 4,37,00,000 झाला आहे। संपलेल्या आर्थिक वर्षात बँकाकडे भाग भांडवल 6,02,00,000 आहे। एकूण स्वनिधी 15,83,00,000 आहे। मार्च अखेर ठेवी 210,68,00,000 आहेत। कर्ज वाटप 120 कोटी आहेत। बँकेचे नेट CAPA 0%, ग्रास NPA 6.28% आहे। एकूण सभासद 8,896 आहेत। सर्व शाखा नफ्यात आहेत। 10 वर्षांपासून सभासदांना 10% वाटप करीत आहेत। यापुढे बँकेचा नेट NPA 0% राहील या दृष्टीने नियोजन असल्याची माहिती आज दिनांक 12 एप्रिल शुक्रवार रोजी साईबाबा बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव अडडकर यांनी दिली। ग्राहकांनी जास्तीत जास्त ATM, POS, E-com, मोबाईल बँकिंग, QR कोड, IMPS, RTGS, UPI अशा आधुनिक तंत्रज्ञान व सुविधाचा वापर करावा असे आवाहन हेमंतराव अडडकर यांनी केले। बँकेच्या सर्व स्तरावर प्रगतीमध्ये बँकेचे सभासद, संचालक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, कर्मचारी यांनी केलेल्या अमूल्य सहकार्यासाठी आभार मानले। तसेच या प्रसंगी कैलासवासी अण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थातर्फे सन्मान कर्तृत्वाचा पत्रकार क्षेत्रामध्ये सेलू शहरातील दैनिक लोकमत प्रतिनिधी मोहन बोराडे यांना मिळाल्याबद्दल बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुडावेकर नाना, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने, व्यवस्थापक निसार पठाण, सभासद शेख रफीक भाई यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी केले। जिंतूर शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा। दिनांक 11 एप्रिल गुरुवार रोजी जिंतूर शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित ईदगाह मैदानावर नमाज पठण करण्यासाठी एकत्रित येऊन नमाज पठण करतात। रमजान ईद उत्साहात साजरी केली जाते। तर पोलीस स्टेशन जिंतूर पवित्र रमजान महिन्यात उपवास सुरू होतात तेव्हापासून पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात बंदोबस्त तैनात करण्यात येते। तर राहदारीमध्ये अडथळे होऊ नये यासाठी व्यापारी यांना अडथळे निर्माण होऊ नये याची दक्षता घेऊन पोलीस अधिकारी सर्व समाज बांधव यांचा विचार करून योग्य ते मार्गदर्शन करून जिंतूर पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाडे यांनी चांगल्या प्रकारे बंदोबस्त केला व या बाबी लक्षात घेऊन जिंतूर नुरानी कमिटीकडून उपस्थित बंदोबस्त पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकारी पोलीस प्रशासन कर्मचारी व ईदगाह कमिटीचे अध्यक्ष जलील मौलाना, तजम्बुल मौलाना, मिर्झा जाकीर बेग यांचा सत्कार करण्यात आला। उपस्थित नुरानी कमिटीचे सदर जाहिर भाई, फेरोज भाई, युसुफ भाई, मकसूद मौलाना, महबूद भाई, सलीम भाई, साबेर भाई, जाहिद भाई, अथर हाजी, मोहम्मद राजू, रफीक तांबुरी, सिराज पत्रकार, नजर मुल्ला, मौजूद कारपेंटर, मकसूद जमदार, हाजी जमदार, शेख समीर यांच्यासह आदी नागरिक उपस्थित होते। तन्वीर छोटू कुरेशी यांच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम। सेलू शहरातील प्रसिद्ध युवा व्यापारी तन्वीर छोटू कुरेशी यांच्या वतीने आज दिनांक 12 एप्रिल शुक्रवार रोजी संध्याकाळी त्यांच्या राहत्या घरी नाला रोड भुईगल्ली येथे रमजान ईद निमित्त सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी सेलू शहरातील सर्व समाज बांधवांसाठी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शीरखुर्मासोबत जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती। ईद मिलन कार्यक्रमात माजी आमदार हरिभाऊ राहणे, माजी आमदार विजय भांबडे, माजी नगराध्यक्ष हेमंतराव अडडकर, सय्यद अब्दुल रहमान कादरी उर्फ पाशाभाई, मुश्ताक अहमद, सय्यद मुजफ्फर भाई, सय्यद मुश्ताक रब्बानी, उरूज अली खान, शेख कलीम बेलदार, शेख इसाक पटेल, पत्रकार मोहम्मद इलियास भाई नवाब, सय्यद दिलदार, पांडुरंग कावडे, बंडू देवधर, शेख गौसलाला भाई, रहमत लाला खान, आरिफ भाई अंसारी, परवेज सौदागरसह सेलू शहरातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मातंग समाजाचा एक झेंडा होईपर्यंत शांत बसणार नाही, राधाजी शेडके यांची ग्वाही। मातंग समाजाच्या अनेक संघटना आहेत आणि त्यांचे वेगवेगळे झेंडे आहेत, त्यामुळे हा समाज विखुरलेला दिसतो। परंतु यापुढे जोपर्यंत समाजाचा एक झेंडा होत नाही
तोपर्यंत आपण शांत बसणार नाही, अशी ग्वाही लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांनी दिली. लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने गुरुवार रोजी परभणी शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात मातंग समाजाची पहिली ऐतिहासिक झेंडा परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिषदेचे मुख्य संयोजक राधाजी शेळके हे बोलत होते. यापुढे अशा परिषदा राज्यातील सर्व विभागात घेतल्या जातील, त्याचे लवकरच नियोजन करण्यात येईल, अशी माहितीही राधाजी शेळके यांनी यावेळी दिली. परिषदेला लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे, लहुजी विद्रोही सेनेचे संस्थापक अध्यक्ष भास्कर नाना शिंदे, अखिल भारतीय मातंग संघाचे प्रतिनिधी मनोहर गवारे, डीजी मस्के, मानव हक अभियानचे प्रतिनिधी पप्पू शेळके, लहुजी साळवे, कर्मचारी कल्याण महासंघाचे तोडे, अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे विनायक वाघोले, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे बन्सीलाल भंडारी, गणपत कांबळे, हमाल युनियनचे शेषराव सावडे, रोहिदास अण्णा नेटके, मनपा कर्मचारी युनियनचे के भरसावडे, प्राध्यापक अंकुश कांबळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही. डॉक्टर संजय रोडगे. सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान संचलित LKR रोडगे प्री स्कूल येथील विविध स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी दैदिमापन यश मिळवले. मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये विद्यार्थिनी तनिष्का तेलभरे हिने राज्यस्तरावर 4था क्रमांक आणि मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांक मिळवला. तसेच BDS परीक्षा ऑल इंडिया रँक 10वा या ITI मद्रास आयोजित जर्मन भाषेची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. तेजश्री चौधरी हिने होमी भाभा ज्युनियर सायंटिस्ट एक्झाममध्ये राज्यस्तरावर रौप्य पदक मिळविले. तसेच अमेरिकेतील नासा येथील तेजश्रीची अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली आहे. आज दिनांक 12 एप्रिल शुक्रवार रोजी या विद्यार्थ्यांचा सत्कार श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. पालकांनी यावेळी शाळेतील विविध विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबविले जातात, त्यात शाळेतील विद्यार्थी यश संपादन करत आहे अशी भावना व्यक्त केली. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा अनिवार्य आहे. स्वतःच्या क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते, असे प्रतिपादन श्रीराम प्रतिष्ठान सेलूचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांनी केले. शाळेच्या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम, प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, शाळेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, नारायण चौरे, बाजीराव मोगल यांनी सर्वांचे अभिनंदन केले. राष्ट्रीय मंत बाबूसिंग महाराज यांनी दिला कैलास पवार यांना आशीर्वाद. परभणी लोकसभा मतदारसंघ प्रचाराची रणधुमाळी सर्व पक्षांची जोमात असताना बळीराजा पाटीलचे अधिकृत उमेदवार तथा चित्रपट दिग्दर्शक निर्माता कैलास पवार यांना बंजारा समाजाचे राष्ट्रीय मंत बाबूसिंग महाराज यांनी आशीर्वाद देत यशस्वी भव म्हणत संदेश दिला. बळीराजा पाटीलचे अधिकृत उमेदवार कैलास पवार यांच्या प्रचारात परभणी येथे सुद्धा त्यांचे आगमन होणार असल्याचे पत्रकाद्वारे कळविले आहे. माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सेलू तालुक्यातील हातगाव पावडे येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला. यामध्ये माऊली पावडे, उमेश पावडे, जगन पावडे, दिगंबर पावडे, माऊली मगर, अण्णासाहेब ताठे, महादेव काष्टे यांनी प्रवेश केला. यावेळी खासदार संजय जाधव, साईबाबा नागरी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव अडळकर, पुरुषोत्तम पावडे, सुधाकर रोकडे, रणजित तात्या गजमल, रमेश डग, पवन अडळकर, रघुनाथ बागल, विशाल देशमुख, जीवन आवटे, शिवराम कदम, मनीषा केंद्रे, निर्मला लिपणे, अनंता महाराज पावडेसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सानवी शितळे सैनिक स्कूल सातारा व नवोदय विद्यालय परभणी प्रवेशासाठी पात्र. सेलू शहरातील नूतन विद्यालयात शिक्षण घेणारी इयत्ता 5वीतील विद्यार्थिनी सानवी गजानन शितळे हिने ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 2024 मध्ये 300 पैकी 274 गुण घेत ओबीसी प्रवर्गात मुलींमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली व ओबीसी प्रवर्ग मुलीसाठी असलेल्या एकमेव जागेसाठी तिची निवड झाली आहे. त्याचबरोबर नुकताच जाहीर झालेल्या निकालामध्ये नवोदय विद्यालय परभणी प्रवेशासाठी तिची निवड झाली आहे. या दोन्ही परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल नूतन विद्यालयात तिचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक पाटील, पर्यवेक्षक देशपांडे, सोनेकर,
कडे, पल्लेवाड, कडगे, तोरनाडे, कपाटे, सुरेश हिवाळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. संचारेश्वर प्राथमिक विद्यालयात उन्हाळी बालसंस्कार शिबिर आज दिनांक 12 एप्रिल शुक्रवार रोजी जिंतूर शहरातील श्री संचारेश्वर विद्यालय व गीता परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने 5 दिवसीय बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या बालसंस्कार शिबिरात योगासने, हस्तकला, कार्यानुभव, चित्रकला, सामान्य ज्ञानवर प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित कथा, मैदानी खेळ, भागवत गीता आदी उपक्रम 5 दिवसात घेण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश अन्नदाते तर प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवाराच्या अध्यक्षा मनीषा पोरवाल व सचिव पूनम साडा यांच्यासह आदींची उपस्थिती होती. शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्कार केंद्रातील सर्व शिक्षक व गीता परिवार जिंतूर यांनी परिश्रम घेतले. सेलू नगरपालिकातर्फे शहरात डास मारण्यासाठी फवारणी. सेलू शहरातील अनेक भागात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने शहरातील नागरिकांना घराबाहेर बसणे कठीण झाले होते. त्यामुळे सेलू शहरातील अनेक जणांनी सोशल मीडियाद्वारे डासांना मारण्यासाठी फवारणी करण्याची मागणी केली होती. या मागणीचा विचार करून सेलू नगरपालिकेच्या वतीने आज दिनांक 12 एप्रिल शुक्रवार रोजी सेलू शहरातील शिवाजीनगर भागात सेलू नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी डासांना मारण्यासाठी औषधीचा फवारणी केली.